शेतकरी मित्रांनो, जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या कपाशी पिकावरती जो काही पांढरी माशी, काळा मावा, फुलकिडे याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरी किंवा तिसऱ्या फवारण्यामध्ये कुठलं औषध फवारण्यात गेलं पाहिजे, मी हे या व्हिडिओमधून तुम्हाला आज सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, UPL कंपनीचे हे जे काय आहे फॉस्किल, हे एकरी त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 400 ml वापरायचे आहे. यानंतर त्याच उलालाच UPL कंपनीचे जे काय आहे उलाला, हे एकरी 60 ग्रॅम त्या ठिकाणी वापरायचं आहे. टॉनिक म्हणून त्या ठिकाणी वाढीसाठी आणि फुटव्यासाठी इसाबियन किंवा हे जे काय आहे बायर कंपनीचे ॲम्बिशन, या दोन्हीपैकी कुठलंही एक टॉनिक त्या ठिकाणी फवारणीत आपल्याला वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, हे पण एकरी 400 ml त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि पाऊस असल्या कारणानं त्या ठिकाणी सिलिकॉन बेस स्टिकर हे 10 ml त्या ठिकाणी प्रतिपंप तुम्हाला मारायचा आहे. 150 ते 200 लिटर पाण्यातून याची एकत्रित फवारणी शेतकरी मित्रांनो करायची आहे. हे जे लिक्विड औषध आहे हे पंपात वरतूनच टाकायचं आहे आणि फक्त उलाला हे जे काही औषध आहे याची बादलीमध्ये मिश्रण करूनच त्या ठिकाणी पंपामध्ये टाकायचं आहे. ही फवारणी केल्यानंतर कपाशी पिकावरती कुठल्याही प्रकारचा मावा, तुडतुडा, पांढरी माशी, फुलकिडे राहणार नाहीत आणि कपाशी ही टवटवीत होऊन त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट याचा येणार आहे. धन्यवाद.